बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुरसेन लिखित कादंबरी गोली. मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी. प्रकरण 25. देवढी यांचा हा रौरववास रंगमहालाच्या बरोबर मागच्या बाजूला होता. त्रिपोलिया द्वारातून थोडंसं पुढे येऊन डाव्या बाजूला जो रस्ता रंगमहालाच्या मागच्या बाजूला गेला होता, त्याच्याच एका बाजूला एक चिंचोळी गल्ली आहे, जिथून जेमतेम एक वाहन जाऊ शकतं. गल्लीच्या दोन्ही बाजूनी उंच उंच भिंती आहेत. एक बाजू रंगमहालाच्या बाजूला तर दुसरी बाजू नगराच्या मुख्य बाजाराच्या मागच्या बाजूला. भिंतीत एकही फट नाही की एखादी चीर, खिडकी, झरोका काहीही नाही. देवढी यांच्या फाटकापाशी येऊन ही गल्ली संपते. देवढीकडे जाणारा एकमात्र रस्ता जिथून कुणीही व्यक्ती ये जा करू शकत नाही. म्हणूनच ह्या गल्लीत सदैव शांतता नांदत असते. देवढीमध्ये कोणत्याही स्त्री पुरुषाला, नोकर चाकरांना येण्या जाण्याची अनुमती नाही. केवळ लालजी खवासच एकमात्र तिथे ये जा करायचा. तो आता कैदेत होता आणि त्याच्या जागेवर हा दुष्ट दरोगा प्रमुख म्हणून नेमला होता. देवढीमध्ये घुसता समोरच एक अंधारी खोली आहे, जिच्यासमोर हनुमंताची एक विशाल काय भीती वाटावी अशी मूर्ती आहे. तिला सगळी लोक बालाजी म्हणतात. हाच हनुमंत इथे राहणाऱ्या दुर्दैवी आणि अभागिनी स्त्रियांचं इष्टदैवत आहे. दर मंगळवारी इथली प्रत्येक स्त्री तिकडे जाऊन प्रसाद देऊ घेऊ शकते. फक्त त्याच दिवशी एक पुजारी पण येतात. याच खोलीच्या एका कोपऱ्यात एक दार आहे, जिथून 3 फुटी रुंद गल्लीवजा रस्ता दूरपर्यंत जातो. तिथे अंधार गुडूप असतो. मशाल किंवा लालटेन घेतल्याशिवाय तिथे जाणं केवळ अशक्य. या गल्लीचं छत कुठे कुठे पार डोक्याला टेकतं. त्याच्या दोन्ही बाजूंना दगडी भिंतीचं फाटक आहे, ज्याला कसलीही खिडकी नाही की एखादी फट देखील नाही. त्याच्या एका कोपऱ्यात फाटकाबाहेर एक मोकळा चौक आहे, ज्याच्या चारी अंगाला 10-12 फूट लांबी रुंदीच्या छोट्या छोट्या कोठ्या आहेत. हे सगळं वाचून तुम्हाला वाटेल की अरे, हा तर रंगमहाल आहे. इथे राजा महाराजांची अंगवस्त्र राहतात. तेव्हा ह्या कोठ्या म्हणजे झगझगीत फर्निचर, साजशृंगाराचं सामान, विजेचे दिवे, आणखी कोणकोणत्या विलासी चैनीच्या साधनांनी परिपूर्ण असतील. परंतु यातल्या एकाही गोष्टीची नामोनिशाणीसुद्धा इथे नाही. इथल्या कोठ्यांना दरवाजे नाहीत की कडी कोयंडे नाहीत. ह्या बाबतीत देवढीमध्ये अतिशय कडक नियम आहेत. कसलंही फर्निचर तर सोडाच, टेबल खुर्च्या काही देखील इथे नाही. साधा पलंगसुद्धा नाही. प्रत्येकीला जमिनीवर पथारी टाकून त्यावरच झोपावं लागतं. जेवण बनवण्यासाठी व खाण्यासाठी देखील पितळेची भांडी मिळतात. कुणीही स्त्री एकदा आत आली की आल्या आल्यास तिला 5 भांडी दिली जातात. त्याच्यातच तिनं जेवण खाण सगळं काही करायचं. डोडीच्या कोठारातून सर्वांना शिध्याची पोटली मिळते. तीत पोटाची खळगी भरण्यासाठी पीठ, डाळ, तांदूळ, भाजी, तिखट मीठ, गूळ आणि लाकडं असायची. प्रत्येक जिन्नस ठराविक मापातच मिळायचा. सहसा हे सगळं इतकं अपुरं असायचं की ज्यातून एक वेळची देखील भूक भागवणं मुश्किल. त्यात हे सगळे जिन्नस अतिशय घाणेरडे आणि निकृष्ट दर्जाचे असायचे. ही पोटली दिवसातून एकदाच मिळणार, ज्यातून 2 वेळचं अन्न शिजवायचं आणि खायचं. प्रत्येकीला आपलं आपलं अन्न वेगळं रांधायला लागायचं. चुकून कधी कधी कुणी एकत्र येऊन अन्न शिजवणार. नावालाच थोडंसं तूप मिळायचं, ज्यानं डाळ भाताला थोडीशी चव आणायची. इथे येताच प्रत्येक स्त्रीला झावळ्याची एक गादी, एक घोंगडी, 2 चादरी आणि एक उशी मिळणार. जी आपलं अंथरूण पांघरून घेऊन यायची ती ते वापरू शकायची. वर्षाला 2 हलक्या प्रतीची पांढरी सुती धोतरं आणि 2 ब्लाऊज मिळायचे. महिन्यासाठी एक अंघोळीची आणि एक धुण्याची साबणाची वडी मिळायची. आणि हा सगळा खजिना ठेवण्यासाठी प्रत्येकीला पत्र्याची एक पेटी देखील देण्यात यायची. उघड्या नळावर नग्न होऊन या स्त्रिया आंघोळ करायच्या, कपडे धुवायच्या, भांडायच्या, झगडायच्या,
एकमेकींना शिव्यांची लाखोली व्हायच्या. खरं म्हणजे हे असलं नरकमय जीवन जगण्याला त्या स्वतःच जबाबदार आहेत. केवळ खवास तेवढा सोडला तर एकही पुरुष तिथे जाऊ शकत नाही. जेव्हा खवास तिकडे जायचा तेव्हा त्याच्या हातात चांबड्याचा एक चाबूक असे, ज्याचा वापर तो अगदी क्षुल्लक कारणांसाठी देखील करायचा. जिला बिचारला चाबकाचा मार बसायचा तिच्याकडे कुणाची नजर देखील जायची नाही. खवास येताक्षणी प्रत्येकजण आपापल्या गरजा सांगण्यासाठी त्याला घेराव घालायची. तेव्हा त्यातून आपलं अंग काढून घेण्यासाठी आणि त्यांना गप्प करण्यासाठी हा चाबूकच त्याच्या उपयोगी पडायचा. आता हीच कामं हा नवा दरोगा करत होता. फरक फक्त इतकाच की खवास हा निर्दयी पुरुष होता आणि हा मात्र एक हिंस्र पशु होता. आणि हा असा रौरव होता जो महाराजांच्या राणीवशाचाच एक हिस्सा होता. खऱ्या अर्थानं ह्यालाही राणीवसाच म्हटलं पाहिजे, कारण ही सृष्टी देखील महाराजांच्या वासनापूर्तीसाठीच तर निर्माण करण्यात आली होती. खवासनेच 35 वर्षांपूर्वी ह्याची निर्मिती केली होती. तेव्हा महाराज नुकतेच राजगादीवर विराजमान झाले होते. हा खवास महाराजांचा खास सेवक होता. या सेवेच्याच बदल्यात तो राजाचा एक खास माणूस झाला होता आणि आता तर तो कोट्यवधी संपत्तीचा स्वामी झाला होता. जरी आज या घटकेला तो कारावासात होता तरी जीवनातील सगळी ऐश्वर्य तिथेही त्याच्या पायाशी हजर होती, हे माझ्या कानावर आलं होतं. खरं म्हणजे रंगमहालाचा हा भाग त्या काळात दासी बांधींसाठी बनवण्यात आला होता. आज मात्र हा सगळा भाग खंडप्राय अवस्थेत आणि मोडकळीला आला होता. त्याच्या दुरुस्ती देखभालीकडे लक्ष द्यायला कुणाला फुरसत होती. गमतीचा भाग म्हणजे जरी ड्योढीच्या अस्तित्वाबद्दल रियासतीतील अगदी लहान मुलाला सुद्धा माहीत होती, तरी त्याचा एक अंतर्गत भाग देखील आहे हे मात्र कुणालाच माहीत नव्हतं. बाहेरची लोक तर ड्योढी म्हणजे जनानखानाच समजायचे. इथे ना पाण्याची पुरेशी व्यवस्था होती ना पुरेसा प्रकाश. कंदिलाच्या प्रकाशातच इथल्या स्त्रिया आपापली कामं करायच्या. काही काहींच्या कोठडीत रॉकेलच्या चिमण्या जळायच्या, पण बऱ्याच जणींच्या कोठडीत सूर्य मावळतीला गेला की अंधाराचंच साम्राज्य असायचं. काही चांगल्या घरातल्या शिकलेल्या आणि चारित्र्यवान स्त्रिया देखील केवळ त्यांच्या दुर्दैवानेच इथे आलेल्या होत्या. त्या पूजापाठ करायच्या, वाचायच्या आणि लिहायच्या पण, परंतु त्यांची संख्या 2-4 पेक्षा जास्त नव्हती. त्यांचा धीटपणा मात्र कौतुकास्पद होता. एखाद्या निरीश्य विधवा नाहीतर भिक्षुणीसारखे त्या आपल्या जीवनकाळ व्यतीत करीत होत्या. तो नरपशु मला तिथे सोडून निघाला. जाताना सांगून गेला की मी माझ्यासाठी एक कोठडी नीट साफसुथरी करून घ्यावी. माझ्या मुलाला छातीशी धरून बराच वेळ या नरकातल्या किडा मुंगीसारख्या मनुष्य प्राण्याला मी बघत राहिले. मला खरंच काही सुचतच नव्हतं की आता मी काय करावं, कुठे जावं. हळूहळू मी पुढे आले. बऱ्याच जणींनी मला बघून नाक मुरडलं. काहींनी कुत्सितपणे तोंड वेंगाडून म्हटलं, ही बघा नवी कुणी हडळ आली या. बऱ्याच जणींनी तर नजर वर करून माझ्याकडे पाहण्याचं देखील कष्ट घेतले नाही. त्या दालनात एक चक्कर मारून मी तिथल्या तुटक्या फुटक्या जिन्याने वर गेले. तिथे 2-4 कोठड्या रिकाम्या होत्या, सगळ्याच अतिशय घाणेरड्या आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत. त्यातलीच एक मला हवी तशी वाटल्याने ती साफ व स्वच्छ आहे अशी मनाची समजूत घालून तिथे राहण्याचं ठरवलं. जमिनीवर माझी ओढणी अंतरली आणि मुलाला त्याच्यावर झोपवलं. आता इथे कसली आली आहे लाज शरम आणि कोणाची. संकोचातच बाजूच्या कोठडीत राहणाऱ्या एकीकडे मी झाडू मागितला. धुतकारच तशी म्हणाली, हॅट, झाडू काय तुझ्या नवऱ्यानं आणून ठेवलाय का इथे? कालच एक चुडेल या कोठडीत मेली आणि आज तू आली आहेस मरायला. माझं डोकं चक्रावून गेलं. तिचं बोलणं जसं मी ऐकलंच नाही, मात्र एवढंच माझ्या कानाने ऐकलं की ह्याच कोठडीत काल एक स्त्री मेली होती. पटकन मी माझ्या मुलाला उचलून छातीशी धरलं आणि तिथून बाहेर पडले व तिथल्या दुसऱ्या एका कोपऱ्यातल्या मोडक्या तोडक्या कोठडीच्या दारावर बसून रडू लागले. माझा मुलगा देखील मला बिलगून रडू लागला. भिंतीच्या पलीकडेच तर ते सगळं वैभव होतं जे मी 21 वर्ष मोठ्या दिमाखात भोगलं होतं. आणि आज
आज मात्र माझ्या जन्मजन्मांतरीच्या पापांची फळं भोगण्यासाठी या रवरवात येऊन पडले होते मी रडत राहिले आणि रडतच राहिले, एकटीच असहाय्य अशी. माझं सांत्वन करणारं तिथे कुणीही नव्हतं. सूर्य वर आला होता, उन्हं पसरली होती. तहान भुकेनं व्याकुळ झालेली मी रडून रडून थकून गेले, अश्रू वाहून सुकून गेले. विचारांची, कल्पनांची, आठवणींची भावना थकून थिजून गेली, अदृश्य झाली. एखाद्या असमंजसनी मूर्खासाठी मी तिथे जळवत बसून राहिले. केवळ एकच चेतना मला जागृत ठेवत होती की माझा मुलगा माझ्या छातीला चिपकून झोपलेला आहे. कधी कधी त्याच्या भोळ्या भाबड्या चंद्रासारख्या चेहऱ्याकडे बघत होते. तो नरपशु गोला पुन्हा आला. यावेळी त्याच्याबरोबर आणखी 2 चुडेल होत्या, अगदी घाणेरड्या, ज्यांच्या चेहऱ्यावर त्यांचं बदनशीब जणू टपकत होतं. माझ्यासाठी भांडी कुंडी आणि काही गरजेचं सामान त्याने आणलं होतं. आल्याच कर्कश आवाजात तो गोला म्हणाला, अजून तुझी कोठडी तू स्वच्छ केली नाहीस? अशीच बसून राहिली आहेस? मुलाला यांच्याकडे दे आणि तू कोठडीत जा. जा. मी मुलाला छातीशी अजूनच ओढून घेतला आणि किंचाळून म्हणाले, नाही, माझा मुलगा देणार नाही, मुळीच नाही. नाही देणार? मग हे घे. सपकन चाबूक माझ्या पाठीवर पडला. आश्चर्य म्हणजे मला जरा देखील वेदना झाली नाही. असं वाटलं की 2-4 मुंग्यांनी चावलं बहुधा. पुन्हा मी तशीच किंचाळून म्हणाले, मारून टाकलंस मला तरी माझ्या मुलाला मुळीच देणार नाही. त्यानं एक लात मारली आणि मला जमिनीवर पाडलं. माझ्या कुशीतून मुलाला ओढून घेतलं. त्या चुडेलकडे त्याला देऊन तो म्हणाला, जा, घेऊन जायला. मग माझ्या छातीवर आपला पाय ठेवत तो म्हणाला, आत्ताच मरून जाऊन काय करशील रांडे? अजून जवानीनं भरलेली आहेस की. जा, ती कोठडी नीट कर. माझ्याशी पंगा घ्यायचा नाही, ह्यातच तुझं भलं आहे, लक्षात ठेव. डोळे फाडून फाडून मी त्याच्याकडे बघू लागले. बोलायची इच्छा असून देखील मी काहीच बोलू शकले नाही. माझी जीभ जणू टाळ्याला चिकटली होती. धाप धाप पाय आपटत तो निघून गेला. माझं बाळ म्हणून आरडत ओरडत विक्षिप्तासारखी मी त्याच्या मागे धावले, तर मागे वळून सपकन त्यानं चाबकाचा एक फटकारा मारला. धाडकन मी खाली तोंडावर आपटले आणि माझी शुद्ध सारपली. माझे 2 दात तुटले आणि तोंड सगळं रक्तानं भरलं गेलं. खूप वेळानं मला शुद्ध आली. एक वृद्ध स्त्री माझ्यावर वाकून माझ्या तोंडावर पाणी शिंपडत होती. शुद्धीवर आल्यावर मला कळलं की ती मला विचारत होती, कोण आहेस तू? कुठून या नरकात येऊन फसलीस? माझ्या डोळ्यातलं पाणी पहार आटून गेलं होतं आणि माझी जीभ देखील जड झाली होती. आधार देऊन तिनं मला उठवलं आणि आपल्या कोठडीत नेऊन तिच्या पथारीवर झोपवलं. थोडंसं पाणी प्यायले आणि माझ्या जीवात जीव आला. मी म्हणाले, मी किती भाग्यवान आहे माते. या नरकात जळण्यासाठी आले खरी, पण तुझी मायेची कूस मिळाली बघ. तू कुठल्या तरी घरंदाज खानदानातली मुलगी वासून आहेस असं वाटतं. काही काळजी करू नकोस बेटी, धीरानं घे, धीरानं घे. दगडावर डोकं आपटल्यानं आपलाच कपाळ मोक्ष होतो. ऊर फाटेपर्यंत रडली तरी तर ऐकणारं कुणीच नाही. मग एक शिळी भाकरी आणि कांद्याची एक फोड मला देऊन ती म्हणाली, घे, ये, खा बेटी, खा. खाऊन घ्यायचं आणि भोगत राहायचं. गेली 30 वर्ष ह्या नरकात मी हेच करत आली आहे. भुकेनं माझी सगळी आतडी गोळा झाली होती. तो शिळा तुकडा मला एखाद्या पक्वान्नासारखाच वाटला. तो खाऊन लोटावर पाणी प्याले तेव्हा कुठे माझा जीव थंडावला, शांतावला. आता मी विचार करू लागले, काय करू मी? पण विचार करण्याची, काही विचारण्याची तिथे परिस्थिती नव्हतीच. ती वृद्ध स्त्री म्हणजे माझ्यासाठी एक दैवी वरदानच होती.
तिच्या मदतीनं मी माझी कोठडी साफ केली आणि तिथे पथारी पसरून पडून राहिले. माझ्या मुलाचा विचार माझं काळीज कुरतडू लागला. तो दुष्ट मुलाला मारून तर टाकणार नाही ना. देवा, कुठे असेल माझं बाळ? कुठे असेल माझा पती? त्यांना माझ्या ह्या दुर्दशेची माहिती असेल का? कधीतरी ह्या सगळ्यांशी माझी भेट होईल का? ह्या नरकवासातून मी जिवंत बाहेर पडेन काय? तो पापी राजा माझं संपूर्ण आत्मसमर्पण विसरून गेला का? त्याला मी माझं शरीर दिलं, तारुण्य दिलं, धर्म दिला आणि कर्म देखील दिलं. 21 वर्ष एकनिष्ठ होऊन मी त्याची सेवा केली. तो आज मला अशा प्रकारे कसं काय विसरून गेला? तो मला विसरला असं तरी कसं म्हणू? हा तर अगदी नगण्य अपराध आहे. पण त्यानं तर माझ्या हत्येचं षडयंत्र रचलं. का? मी काय बरं त्याचं बिघडवलं होतं? माझ्यापासून त्याला कसली भीती होती? मी तर एक मामूली गुलाम, तनामनानं त्याची दासी. मी काय त्याचं वाईट करणार होते? माझ्यापासून सुटका मिळवण्यासाठीच का त्यानं हे सगळं घडवून आणलं? तो मला माझ्या पतीच्या स्वाधीन करू शकत होता. माझा पती आणि माझी मुलं यांच्याबरोबर राजधानीत नाही तर राज्याच्या बाहेर कुठेही मी राहिले असते. हो, आणि मलाही त्यात किती आनंद वाटला असता. ह्या इथल्या नरकात काय म्हणून त्यानं मला ढकललं असावं? ह्यापेक्षा त्या जहरानं अबूच्या त्या रमणीय घाटीतच मला मृत्यूनं गाठलं असतं तरी चाललं असतं. हे असले अच्छे दिवस बघण्यासाठीच का मी माझा जीव वाचवला होता? किती हा जगण्याचा मोह. कुठल्या तरी कवीनं म्हटलंय की ज्याचं सर्वांग जखमाने भरून गेलंय, त्यात किडे पडलेत, खाजवून ज्याची कातडी सळून कुजून गेली आहे, ज्याची शेपटी गळून पडली आहे, असा कुत्रा देखील मरणाच्या भयानं आपला जीव वाचवायला पळू लागतो. जीवाचा मोह असाच तर असतो. तसं जर नसतं तर प्रत्यक्षात पापानं बरबटलेल्या ह्या गुलाम देहाला वाचवण्याचा प्रयत्न मी का बरं केला असता? हे असेच काही बाई विचार करत मी झोपले. त्या वृद्धेनं 1-2दा मला जाग करण्याचा प्रयत्न केला, पण मी जणू झोपेत नव्हते तर कसल्या तरी नशेत धुत होते. ती नशा मद्याची नव्हती, भांगेची नव्हती, तर संकटाची नशा होती ती. पहाडापेक्षा हे कठीण संकट माझ्या संपूर्ण तनामनालाच नाही तर माझ्या धैर्याला देखील चक्काचूर करत होतं. तो सगळा दिवस आणि रात्र मी रडून काढले आणि मग झोपून गेले. सकाळी डोळे उघडते तर सूर्य उगवला होता आणि ती मनहूस सकाळ माझी खिल्ली उडवत होती. माझा सगळा देह घाण झाला होता. अंगावरचं वस्त्र मळलं होतं. वासुदेव महाराजांच्या घरून निघताना मी माझ्यासाठी अंथरूण पांघरून कपडे, कसलंही दुसरं सामान काही म्हणजे काही बरोबर घेतलं नव्हतं. बसल्या जागेवरून उठून तडक इकडे आले होते. माझ्या पेटीत असलेलं माझं सगळं धन देखील तिथेच राहिलं होतं. आता माझ्या डोक्यात येऊ लागलं की माझ्या त्या सगळ्या गोष्टींचं काय बरं होईल? मला ते सगळं परत मिळेल, पण इथे त्यांचा काय उपयोग? मला माझ्या संपत्तीची आठवण झाली. माझी सगळी पुंजी रियासत आणि दिल्ली व कलकत्त्याच्या बँकात जमा होती. कित्येक कंपन्यांचे शेअर्स होते. समस्या अशी होती की ते सगळं किसूंच्या हातात होतं. जर तो जिवंत असेल, स्वतंत्र असेल तर नक्कीच त्यानं माझ्या संपत्तीचं रक्षण केलं असणार. ज्या स्थितीत आज मी आहे त्या स्थितीत राहणं हेच आता भल्याचं असणार होतं. माझ्या संपत्तीची कुणाशीही चर्चा करायची नाही. संतोषानं आणि धीरानं बघत राहावं की माझं भाग्य आता माझ्याशी कसा आणि कोणता खेळ खेळतं ते. काय नवल बघा, इथल्या स्त्रियांप्रमाणेच मी देखील खाणं पिणं झोपणं आणि इतर कामं करू लागले. पितळी भांडी राखेनं घासून नळावर धुवून आणायची, तिथंच आंघोळ करायची, कपडे धुवायची. कितीही सावरून काळजीपूर्वक चालले तरी तिथल्या स्त्रियांच्या शिव्या शाप खायची.
कधीकधी त्यांच्यासारखीच मीही धक्काबुक्कीने मारपीट करू लागले. सर्वांबरोबर जाऊन शिधा घेऊन यायची. ही सगळी कामं मी करायची आणि आणि रडायची देखील. राखेनं भांडी घासून राख भरल्या हाताने तासन तास नळावर माझी पाळी येण्याची मी जेव्हा वाट पाहत उभी असायची, तेव्हा माझ्या डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागायचा. परंतु त्यानं काही माझे हात धुतले जायचे नाहीत की काळजात लागलेली आग विझायची नाही. अश्रू आपले आपण कोरडे होऊन जायचे. तिथल्या सगळ्या स्त्रिया मला नेहमी टोमणे मारत असायच्या. जेव्हा केव्हा बघावं तेव्हा ही रडतच असते. असं होतं तर मग ही इथं आलीच कशाला? हे सगळं पचवत सहन करत हळूहळू मी स्वतःला सावरलं. वासुदेव महाराजांच्या घरातलं माझं 1 महिन्याचं वास्तव्य मला इथे फार उपयोगी पडलं आणि समाधानाचं गाठोडं जवळ बाळगत शांत चित्तानं मी इथलं जगणं स्वीकारलं. नव्यानं हे आयुष्य जगायला सिद्ध झाले. या माझ्या अवस्थेत त्या वृद्ध स्त्रीनं मला फार मोलाची मदत केली. 1 आठवडा गेला असेल तोच तो नरपशू पुन्हा आला. एक अगदी हलक्या दर्जाची भडक रंगाची साडी त्याच्या हातात होती. ती माझ्या अंगावर भिरकावत हसत हसत तो म्हणाला, ही नेस आणि चल माझ्याबरोबर. पण मी काही तिथून हल्ले नाही. खांबासारखी बसून राहिले. हे पाहून अतिशय क्रुद्ध होऊन त्यानं चाबूक उगारला आणि म्हणाला, सांगतोय ना तुला उठायला आणि ऐकूच येत नाहीये होय तुला? ती वृद्ध स्त्री म्हणाली, या पशुच्या तोंडाला लागून काय फायदा बेटी? जसं सांगतोय तसं कर. मग मी कशीबशी ती साडी अंगावर लपेटली आणि त्याच्या मागून निघाले. त्या अंधाऱ्या गल्लीबोळातून बाहेर पडत आम्ही त्याच्या कोपऱ्यातल्या कोठडीत आलो. तिथे आणखीही 2-3 बायका होत्या. इथेही खूप अंधार होता. खोलीत बरेचसे कपडे, भांडी आणि इतर सटरपटर सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. कपड्यांचे बरेच गठ्ठे देखील होते. कोठडीत मला घेऊन जाऊन त्यानं बाकीच्या स्त्रियांना तिथून हाकलून लावलं. मग माझ्याकडे विचित्र नजरेनं बघत अत्यंत मृदू आवाजात म्हणाला, हे बघ चंपा, तुझी अवस्था बघून मला खरंच तुझी कीव येते. तुला तर माहीत आहेच की अन्नदाता आता तुझ्याकडे ढुंकूनही बघणार नाहीत. ते तर आपल्या नव्या राणीबरोबर मौज मजा करीत आहेत. माझं मन तुझ्यावर जडलंय. तू माझ्याशी लग्न कर. मी डोळे वटारून त्याच्याकडे पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाले, माझा विवाह तर केव्हाच झालाय. ते ऐकून तो मोठमोठ्याने हसू लागला. आपल्या चिरक्या आवाजात तो म्हणाला, बरं बरं, त्या किसून गुलामाबाबत सांगते आहेस होय? तो तर केव्हा स्वर्गात गेलाय. त्याची आशा सोडून देतो आता. याचा अर्थ काय? अगं, अन्नदातांची त्याचा विवाह एका गोली छोकरीबरोबर करण्याची इच्छा होती, पण त्यानं ते जुमानलंच नाही. आणि तुम्ही चोरून मारून सरकारी पैशावर डल्ला मारून जी पुंजी जोडली आहे त्याबद्दल तो ब्र देखील काढत नाही आहे. अगदी अगदी निगरगट्ट आहे तो. मारून मारून त्याची चामडी लोळवली मी, पण त्यानं काहीच सांगितलं नाही. शेवटी अन्नदातांनी त्याला कैदेत टाकून दिलाय. तू तू बरळतो आहेस? तुझ्या डोक्याची शपथ चंपा. माझं म्हणणं मान. तू माझ्याबरोबर लग्न कर, मग बघ तुझा उद्धार होईल. पण ती सगळी धनसंपत्ती तुला माझ्या नावावर करावी लागेल. खरं खरं सांग, बँकेत किती रक्कम जमा आहे? तो हरामखोर तर काही सांगत नाही आहे. मग तुझा काय संबंध त्याच्याशी? मीही काही सांगणार नाही. आणि लग्न? वा रे वा, काय तुझी ही हिंमत? अन्नदातांची मला अनुमती आहे. त्यानं काय होणार? माझी कुठे मर्जी आहे? तू काय अन्नदातांच्या हुकमांचं उल्लंघन करणार? त्यांच्या मर्जीविरुद्ध वागणार? जा, सांग जा अन्नदातांना त्यांनी मला कोलूत फिरवावं म्हणून. त्यांना सांगण्याची तरी काय गरज? हे तर मी सुद्धा करू शकतो की. पण मी तर तुझ्यावर प्रेम करतो. मी तर थुंकते तुझ्या थोबाडावर, हलकट कुठला. असं काय?
म्हणत हातातला चाबूक त्यानं फेकून दिला आणि लांडग्यासारखा तो माझ्यावर तुटून पडला. एकदा तर मी त्याला ढकलूनच दिलं. त्याचं डोकं भिंतीवर आदळलं आणि रक्त वाहू लागलं. त्याला त्याचीही पर्वा नव्हती. तो पुन्हा माझ्याकडे झेपावला. मला त्यानं जमिनीवर पटकावलं आणि 2-3दा उठवून आपटलं. त्या दोघी बायका देखील त्याच्या मदतीला धावल्या. त्यांनी माझे हातपाय पकडले. आता 3-3 राक्षस माझ्याशी झुंजू लागले. त्याचा सगळा चेहरा रक्ताने माखला होता. मी संधी मिळताच माझ्या दाताने त्याला जोरात चावा घेतला. त्यानंतर कळवळून त्यानं माझं डोकं फरशीवर आपटलं. माझं डोकं फुटलं आणि त्यातून रक्त वाहू लागलं. हळूहळू माझी शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी माझ्या कोठडीत पथारीवर पडलेले आहे. माझ्या अंगातून रक्त वाहत होतं आणि सगळी पथारी रक्तानं लडबडलेली होती. माझ्या डोक्याला पट्टी बांधलेली होती आणि माझं डोकं प्रचंड ठणकत होतं. माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव जणू मृतप्राय झाला होता. बराच वेळ मी हातपाय हलवूसुद्धा शकत नव्हते. ती वृद्ध स्त्री माझ्या डोक्याशी बसून माझ्या डोक्यावर पाण्याचा थेंब थेंब सोडून ती पट्टी ओलसर ठेवीत होती. ती अभागिनी माझ्यासाठी जणू देवदूतच होती आणि थंड पाण्याचे ते थेंब हे औषध होतं माझं. त्या नरक वासात दुसरे कसले उपचार होणार. पण जरा थांबा, मी हे काय सांगून टाकलं. माझ्यासारख्या गुली गुलाम दाशीजवळ लाज नावाची काही गोष्ट असते तरी का. गेंड्याचीच कातडी होती माझी. यावेळी सुद्धा इतका अत्याचार जुलूम होऊन देखील मी काही मेले बिले नाही. परत हळूहळू या नरकवासाची सवयच होऊन गेली. तिथे राहणाऱ्या इतर स्त्रियांसारखीच मीही माझं जगणं जगू लागले. पण माझी प्रकृती मला मात्र साथ देईना. माझं सगळं रूप सौंदर्य लुप्त झालं. माझे पुढचे 2 दात तुटले होते आणि आता तर मी म्हातारीच व्हायला लागले. तरी देखील जुन्या सवयी बंड करून मान वर करायच्या. तिथून सुटका करून घेण्यासाठी खूप धडपड करत होते मी. या सगळ्यांतून संयम ठेवायला मी शिकले. जगण्यातलं सगळं स्वारस्य संपल्यासारखे मी निराश होऊन गेले आणि यंत्रवत आयुष्य पुढे ढकलत राहिले. आला दिवस कंठू लागले. सगळ्या आशा आकांक्षा संपून गेल्या होत्या. कोणतीही सुखस्वप्न नव्हती की कोणत्याही कोमल भावना उरल्या नव्हत्या. आजूबाजूच्या बायकांबरोबर जेव्हा तंटा झगडा व्हायचा तेव्हा त्यांच्यासारखीच मी शिव्याही बकू लागले, मारपीट करू लागले. थोडक्यात माझ्यातल्या उरल्या सुरल्या मनुष्यत्वाचा देखील इथे अंत झाला आणि पशूच नव्हे तर एखाद्या किडामुंगीसारखं माझं राहिलेलं आयुष्यातले क्षण जगू लागले मी आणि दिवस ढकलत राहिले. असं वाटायचं की कोणीतरी मला जहर आणून द्यावं, मी ते प्राशन करावं किंवा एखादं हत्यार हाती लागावं आणि या जगण्याचा अंत करावा. माझ्या पतीची, मुलाबाळांची भविष्यात कधी भेट होईल ही आशा देखील संपून गेली. माझी धनदौलत आहे की ती लुटली गेली हे काहीच मला कळत नव्हतं. आता फक्त मृत्यूचा फास गळ्याला लागावा याचीच मी वाट पाहत होते. तोच हा मृत्यू ज्याचं भय सर्व प्राणीमात्रांना असतं. माझ्यासाठी मात्र तो सुखाचा सेतू असणार होता. हे मृत्यू, तुला कवटाळण्यासाठी बघ मी किती आसुसलेली आहे. मी हे टाहो फोडून त्याला सांगत होते, पण इथेही माझं दुर्दैव की तो तर माझ्याकडे ढुंकूनही बघत नव्हता, जवळपासही फिरकत नव्हता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.